नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डेस्टिनी, बंध अनोखे प्रेमाचे भाग 2. आबासाहेब त्यांचा निर्णय ऐकवून निघून गेले, पण केशव काका आणि उपस्थित सगळ्या पुरुषांच्या मनाला एकच प्रश्न भेडसावत होता, तो म्हणजे नवीनच असलेल्या आध्याविषयी आबासाहेबांना कसे कळले असावे. बाबा, कशाचा विचार करत आहात? परागने विचारले. आबासाहेबांची इच्छा कशी पूर्ण करायची, आध्याला कसं विचारायचं या लग्नासाठी, केशव काका चिंता व्यक्त करू लागले. याचा विचार तिने पहिले करायला हवे होते बाबा. काय गरज होती पायलला लग्नातून पळवून लावायची? पायल गेलीच नसती तर आबासाहेब असे काही बोललेच नसते. या सगळ्याला कारणीभूत ती आध्या आहे, मग तिलाच हे सगळं निस्तरावं लागेल ना. पराग तावातावाने बोलू लागला. तिने पळवून लावले, पण चूक आपल्या पायलचीही आहे पराग, विसरू नको, काका बोलले. मग काय ठरवले तुम्ही? त्या आध्यासाठी तुम्ही आबासाहेबांशी वैरत्व घेणार आहात का? आणि तसेही आध्या विधवा तर आहे. हे लग्न झाले तर उलट सुहासिन म्हणून मिरवेल. आपण काही वाईट थोडी करत आहोत. पराग त्याच्या वडिलांना समजावत बोलला. काका काही वेळ विचारात हरवले. पराग जे काही बोलत होता ते खरे तर होते. आबासाहेबांशी वैर परवडण्यासारखे नव्हते. त्यांना नकार देणे म्हणजे जंगलात राहून वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होते. ज्याचा त्रास त्यांनाच झाला असता आणि आध्याचे लग्न लावून दिले तर अभय, आध्याच्या भाऊची भीती. अजूनही विचारच करत आहात का बाबा? ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते करा, पण पुढे जाऊन आपली जी बर्बादी होईल त्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. पराग चिडूनच बोलला आणि रागाने निघून गेला. पृथ्वीराज मोहिते पाटील महाराष्ट्रातील बडेप्रस्थ. त्यांचे पूर्वज जमीनदार. जमीनदार पद्धती तर दूर झाली, पण शेती भरपूर, वेगवेगळे उद्योगधंद्याचे मालक, स्वतः राजकारणी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सम्राट, या सगळ्यात हुशार तेवढाच क्रूर. त्यांच्याच इशाऱ्यावर शेती, उद्योग, राजकारण चालत असतो. मास्टर माइंड होता तो. त्याचा एकच फंडा, खोटे लोक आणि खोटी माणसे त्याला मुळीच आवडायची नाही. अशा क्रूर सम्राटचे स्थळ अचानक एक दिवस स्वतः पायलसाठी चालून आले. त्यांना नकारही देऊ शकत नव्हते, म्हणून काकांनी पायलला न विचारताच लग्न ठरवले. तिने सांगूनही ते आबासाहेबांना नकार देऊ शकले नाही. परिणामी पायल लग्नाच्या ऐन वेळेवर पडून गेली. आता तर आबासाहेबांपेक्षा जास्त सम्राटची त्यांना भीती वाटू लागली. शेवटी हो नाही करत काका आध्याच्या रूममध्ये निघून गेले. सोबत पायलची आई, दादा, वहिनीही होते. काका, काका विश्वास ठेवा माझ्यावर, मी काहीच केले नाही. अहो, मी पायलला अडवत होते. सगळ्यांना बघताच विचार करत बसलेली आध्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागली. काकांनी वहिनीकडे पाहिले तसे वहिनी हातात कपडे, ज्वेलरी असलेली एक परात घेऊन तिच्या पुढ्यात उभ्या झाल्या. वहिनी, तुम्ही तरी समजवा ना काकांना, मी का म्हणून पायलला पळवून लावेन? वहिनीला बघताच आध्या त्यांना बोलली. आध्या, तयारी करून या. वहिनी तिच्या समोर परात पकडून वृक्षस्वरात बोलल्या. तशी आध्या गोंधळली. तिने वहिनीच्या हातातील परातीकडे कटाक्ष टाकले. वहिनी, अहो मध्येच हे काय बोलताय? आणि मी पहिलेच रेडी झाली आहे. ही नवीन साडी, ज्वेलरी मला नको आहे काही. आध्या त्या हेवी भरजरी साडी आणि हेवी ज्वेलरीकडे बघत गोंधळूनच बोलली. तुला हे घालावंच लागेल आध्या. आबासाहेबांची इच्छा आहे तुझे आणि सम्राट मोहिते पाटलांचे लग्न निर्धारित मुहूर्तावरच होईल. काका निर्विकार चेहरा ठेवून बोलले. तशी आध्या अविश्वासाने त्यांना बघू लागली. तिची पावले आपसूक मागे झाली तर डोळ्यातून पाणी वाहू लागले. तुम्ही हे काय बोलत आहात काका? मी लग्न कसं शक्य आहे? मी प्रयागवर किती प्रेम करते तुम्हालाही माहीत आहे, तरी तुम्ही असे कसे बोलू शकता? आध्या त्यांना बघतच कातर स्वरात बोलू लागली. 2 वर्षही झाली नव्हती तिचा नवरा जाऊन. अभय तिच्या लग्नाचे बोलायचा, पण तिचे प्रयागवर असलेले निस्सीम प्रेम कधी तिच्या मनात दुसऱ्या लग्नाचा की दुसऱ्या मुलाचाही कधी विचार आला नाही. आणि आज चक्क तिला लग्नासाठी उभे करणार होते. तुझे प्रयागवर किती प्रेम आहे किंवा होते आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. तुझ्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर आली तर तुला हे लग्न करावंच लागेल. पराग चिडूनच बोलला.
मी कितीदा सांगू दादा, मी काहीच केले नाही, का समजून घेत नाही तुम्ही? मी हे लग्न करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा. आध्या परागला चिडून बोलून रूममधून बाहेर जाऊ लागलीच की मग ती जमीन विसर आध्या, काका बोलले तसे बाहेर जाणाऱ्या आध्याचे पाय जागीच थांबले. हे काय बोलत आहात तुम्ही काका? या लग्नाचा आणि जमिनीचा काय संबंध? आणि ती जमीन माझ्या प्रयागला दिले होते तुम्ही, ती तुम्हाला द्यावीच लागेल. मला तुम्ही असे ब्लॅकमेल करू शकत नाही. आध्या आता केशव काकाच्या डोळ्यात बघत चिडून बोलली. प्रयागला जमीन दिले होते, पण ती अजूनही माझ्या नावावर आहे. तिच्यासोबत काय करायचे हे मी ठरवणार. ठीक आहे, तुला नाही करायचे ना लग्न, नको करू. तू प्रयागचे स्वप्न विसर. आता त्या अनाथ छोट्या छोट्या मुलांच्या डोक्यावर नवीन छत शोध. मी आजच ती जागा खाली करून घ्यायला सांगतो आणि याला जबाबदार तू असणार. काकाही तिच्या डोळ्यात बघत गंभीर स्वरात बोलले. तसे आध्या घाबरून त्यांना बघू लागली. 100-150 मुलं अचानक बेघर होतील विचारानेच तिचे शरीर थरथरायला लागले. काका, तुम्ही असे नाही करू शकत. त्यांना निर्धारित मुहूर्तावर लग्न करायचे ना, तर दुसरी मुलगी बघा. पण प्लीज काका, मला असे दुविधेत नका घालू. आध्या हतबल होत त्यांच्या पुढे हात जोडून बोलू लागली. आबासाहेबांना सून म्हणून तू हवी आहेस. आम्ही यात काहीच करू शकणार नाही. तुझ्या समोर 2च पर्याय आहेत. एकतर हे लग्न करून तू आम्हाला आणि तुला हे संकटातून दूर ठेवू शकतेस, नाहीतर जे होईल ते आपल्याला भोगावंच लागेल. बाकी तुझी इच्छा. बोलून काका रूममधून बाहेर जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ परागही. ठीक आहे काका, माझ्या लग्न करण्याने तुम्ही जमीन अनाथ आश्रमाच्या नावावर करणार असाल तर मी तयार आहे. आध्या काळजावर दगड ठेवून बोलली. चेहरा निर्विकार, पण डोळ्यातील पाणी खूप काही सांगून जात होते. तिला तसे बघून काका, काकू, वहिनीला वाईट वाटले, पण तेही मजबूर होते. ठीक आहे, काकांनी वहिनीला इशारा केला तसे वहिनी आध्याला तयार करायला घेऊन गेल्या. आबासाहेब, तुम्ही बोलवलात? सम्राट एका रूममध्ये येत गोंधळून विचारू लागला. तसे विचारात हरवलेले आबासाहेब भानावर आले. सम्राट, आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत शांतपणे ऐकून घ्या. दोन्ही हात पाठीमागे बांधून गंभीर स्वरात आबासाहेब बोलले. बोला ना आबासाहेब, सम्राट शांत स्वरात बोलला. तसे सुस्कार सोडून आबासाहेबांनी पायलचे पडून जाणे, त्याचे वेळेवर दुसऱ्या मुलीशी लग्न असल्याचे सांगू लागले, फक्त आध्या विधवा असल्याचे सोडून. तसतसे सम्राटच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलू लागले. माफ करा आबासाहेब, पण आम्ही हे लग्न नाही करू शकत. आम्हाला पहिलेच हे लग्न करायचे नव्हते आणि आता तर नाहीच. ज्या मुलीने आमच्या होणाऱ्या बायकोला पळवून लावले तिच्याशी तर मुळीच नाही. सम्राट हाताच्या मुठी आवडत रागाने बोलला. सम्राट, शांत व्हा तुम्ही. एवढा राग बरा नव्हे. तुम्हाला हे लग्न करावेच लागेल, नाहीतर अख्ख्या पंचक्रोशीत हसू होईल आपले. तुम्हाला आपल्या इज्जतीची काही पर्वा नाही राहिली का? की आमच्या शब्दाचा मान नाही राहिला? आबासाहेब खडसावून त्याला विचारू लागले. तसा तो शांत झाला. त्याची हेच तर कमजोरी होती. जगासाठी वाघ असलेला सम्राट आबासाहेबांना कधी विरोध करूच शकत नव्हता. ठीक आहे आबासाहेब, सम्राट रागावर कंट्रोल करत बोलला. आणि हो, ह्या मुलीला तुम्ही सांभाळून घ्याल अपेक्षा करतो आम्ही. आबासाहेब त्याच्याकडे रोखून बघू लागले. त्यांना चांगलेच माहीत होते सम्राट कुठला विचार करू शकतो. सम्राटने होकारात मान हलवली. ज्या मुलीने आमच्या लग्नात प्रॉब्लेम निर्माण केले तिला आम्ही प्रेमाने वागवू? शक्यच नाही. तिला तिच्या करणीची शिक्षा नक्कीच होणार, सम्राट मनातच बोलला. दोघात अंतरपाठ धरण्यात आले. वर वधू दोघेही निर्विकार चेहऱ्याने हातात पुष्पमाळा पकडून समोरासमोर उभे होते. पंडितजीने मंगलाष्टके बोलायला सुरुवात केली. आध्याच्या डोळ्यापुढे तिचे आणि प्रयागचे लग्न तरळून गेले. किती खुश होते दोघे. विचारानेच तिचे डोळ्यातून अश्रू गालावर उघडले. तर सम्राटही कसल्याशा विचारात होता. दोघे लग्नवेदीवर उभे तर होते,
पण मने दोघांचीही दुसरीकडे. पंडितजीच्या आवाजाने दोघे भानावर आले. आध्याने त्याला न बघताच त्याच्या गळ्यात हार घातले तर त्यानेही. मग दोघांना फेऱ्यांसाठी नेण्यात आले. कन्यादान विधी सुरू झाली. काका काकू तिच्या शेजारी बसले. काकाने सम्राटच्या हातात जबरदस्ती आध्याचे हात ठेवले. तसे करंट लागावे तसे दोघे दचकून एकमेकांना बघू लागले. काहीतरी वेगळीच फील झाले हृदयात. नकळत दोघांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. हे असे का होत आहे मला? यांचा स्पर्श जवळचा का वाटतो? आध्याच्या मनात विचार चमकून गेला. तर त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती. सप्तपदी झाली. सम्राटने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तसे तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. प्रयागच्या नावाव्यतिरिक्त ती कधी दुसऱ्या कोणाच्या नावाचे मंगळसूत्र बांधेल याचे तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. हुंदका दाटून आला. पण कसे तरी ती स्वतःला शांत ठेवू लागली. त्याने तिच्या भांगेत कुंकू भरले. ती आता आध्या सम्राट मोहिते पाटील झाली होती. बँडचा आवाज आसमंतात घुमू लागला. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. सगळे लोक नाचू लागले. तर मोहिते पाटील फॅमिली एकदाचे लग्न पार पाडले म्हणून निश्चिंत झाले. कोल्हापूरच्या रस्त्यावरून सम्राट मोहिते पाटलाची वरात मोठ्या थाटामाटात पोलीस बंदोबस्तात मिरवत होती. सम्राट आध्या फुलाने सजवलेल्या बग्गीत बसून होते. त्यांच्या समोर डीजेच्या तालावर नाचणारी पाहुणे, गावकरी, आप्तेष्ट. सम्राट मोहिते पाटलांची वरात आणि त्यांची जीवनसंगिनी बघायला म्हणून बघणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर जमू लागली. लोक सम्राट दादा म्हणून नारे देत होते. कोणी दोघांना सुभाषिस देत होते. सम्राटची छवी क्रूर जरूर होती, पण गरीब गरजू लोकांसाठी तो देवदूत होता. जीव ओवाळून टाकायचे लोक त्याच्यावर. आध्या ही मिरवणूक बघून एकदम शॉक झाली होती. एवढी जनता, एवढा गाजावाजा, जसे एखादा राजा त्याच्या राणीसोबत जात असावा. तिने शेजारी बसलेल्या सम्राटला पाहिले. तो हसून हात उंचावून सगळ्यांना धन्यवाद देत होता. ती बघतच राहिली त्याला. नेमके हे कोण आहेत? पायल तर म्हणत होती खूप क्रूर गावठी व्यक्तिमत्व आहेत, पण यांना आणि या लोकांना बघून तर असे काही वाटतच नाही. जर हे खरंच एवढे क्रूर असते तर लोक यांना घाबरले असते, पण असे तर काहीच दिसत नाही. आध्या त्याला एकटक बघत मनातच विचार करू लागली. त्याची नजर तिच्यावर पडली. तिला असे एकटक बघताना पाहून तो गालातच तिरकस हसला. एवढेही डोळे फाडून बघू नकोस आम्हाला, नजर लागेल तुझी. तिच्याजवळ झुकत तो त्याच्या भारदस्त आवाजात हळूच कानात पुटपुटला. तसे माहीत नाही का त्याचा थंड स्वर, त्याचा आवाज ऐकून आध्याला धडकीच भरली. तिचे हृदय भीतीने धडधडायला लागले. तिचा भेदरलेला चेहरा बघून सम्राटच्या चेहऱ्यावर तिरखस हसू फुलले. फक्त आवाजाने हालत एवढी खराब झाली तर कसे होणार तुझे डिअर बायको? तो बोलला तसे तिने डोळेच मिटून घेतले. अंगभर भीतीची लहर दौडून गेली. आतापर्यंत त्याच्याविषयी चांगले मत असलेली लगेच चुकीचा विचार करायला लागली. भाऊ, तुम्ही फक्त आदेश द्या. त्या मोहिते पाटलाच्या लग्नाची मिरवणूक शोक मिरवणुकीत बदलवून देतो. एक गुंड रावसाहेब देशमुखच्या समोर उभा राहून बोलू लागला. नाही सर्जा, त्याला आजची रात्र आनंद साजरा करू दे. एवढ्या बंदोबस्तात आपला डाव फसला तर आपल्यालाच त्याचा त्रास होईल. त्या सम्राटच्या तावडीतून कुठल्याही परिस्थितीत नामाला सोडवून आणावं लागेल. 2 दिवस शांत राहा, मग सांगतो काय करायचं ते. त्यांच्या झुपकेदार मिशीला पीड देत रावसाहेब देशमुख तिरकस हसत बोलले. मग त्यांच्या अशाच चर्चा सुरू झाल्या. वरात पाटलाच्या वाड्यावर पोहोचले. सम्राटने सगळ्यांना हात दाखवले. तसे डीजे बंद झाले तर नाचणारेही शांत झाले. सम्राटने बग्गीतून खाली उतरून आध्याला मदतीसाठी हात केला. ती गोंधळून त्याला बघू लागली. आमच्याजवळ फुकटचा वेळ नाही आहे घालवायला. आम्ही एकदाच मदतीचा हात पुढे करतो. तुला घ्यायची नसेल तर तू राहा बसून तिथेच. तिला एकटक त्याच्याकडे बघताना पाहून सम्राटला रागच आला. त्याचा आवाज ऐकताच दचकून आध्याने त्याच्या हातात हात दिले. तसे त्याने दुसरा हात तिच्या कमरेत घालून तिला जवळ उचलून खाली उतरवले. ते शॉक होत त्याला बघू लागली. अशी कासवाच्या चालीने उतरल्याने रात्र उलटून गेली असती. तिच्याकडे न बघताच तो बडबडला. तसे तिने तोंड वाकडे केले. हो, जसे सगळ्या जगाची चपडाई यांच्यातच ठासून भरली आहे. आध्या मनातच त्याचा उद्धार करू लागली. माझ्या नावाचा उद्धार करून झाला असेल तर जायचे का आत?
तिच्याकडे बघत तिरखस हसत सम्राट बोलला. तशी आध्या मुकाट्याने त्याच्या मागे चालू लागली. दोघे दारात उभे झाले. सम्राटची आई जानकी, मोठी आई अहिल्या हातात आरतीचे ताट घेऊन उभे होत्या. अहिल्याबाईने दोघांना ओवाळले. जानकीबाईने दारात माप ठेवले. तिला माप ओलांडून आत यायला सांगितले. आध्याने धान्याने भरलेला मापाला हळूवार पायाने स्पर्श केला. तसे दारात धान्य पसरले. आत येत आध्याने कुंकूच्या परातीमध्ये दोन्ही पाय ठेवून हळूवार पावले पुढे टाकत लक्ष्मीच्या पावलाने तिने गृहप्रवेश केला. या सगळ्यात सम्राट पुरता वैतागला होता. झाले का तुमचे? सम्राट वैतागून बोलला. आजच्या दिवशी तरी कामाला सुट्टी घ्या सम्राट. आराम करा. उद्या सकाळी पूजा, संध्याकाळी पार्टी आहे. देवदर्शन झाले की तुम्ही मोकळे, आबासाहेब बोलले. एवढे दिवस? आबासाहेब, आम्ही एवढे दिवस काम न करता शांत नाही बसू शकत, तुम्हालाही माहीत आहे, सम्राट वैतागून बोलला. आता तर सवय करून घ्या. लग्न झाले तुमचे. बाहेरचे काम करायला माणसे आहेत आपल्याकडे. आता तुमच्या संसारात लक्ष घाला, आबासाहेब बोलले. तसा तो नाराजीत त्यांना बघू लागला. ते बघू. आता झाले ना तुमच्या मनासारखे? आम्हाला खूप झोप येत आहे, आम्ही चाललो, बोलून सम्राटने खांद्यावरचा शेला आध्याच्या अंगावर जवळजवळ भिरकावले आणि कोणाकडेही न बघता तो तडक त्याच्या रूममध्ये निघून गेला. सगळे हताश सुस्कारा सोडून त्याला बघतच राहिले तर आध्या अनोळखी लोकात मान खाली घालून उभी होती. अहिल्याबाई, नवीन सुनबाईच्या आरामाची सोय करा, आबासाहेब बोलून निघून गेले. स्वरा, वहिनीला तुमच्या रूम मध्ये घेऊन जा, अहिल्याबाई बोलल्या. तसे एक 21 वर्षाची सुंदर मुलगी आध्याच्या समोर उभी झाली. हाय वहिनी, मी स्वरा, सम्राट दादाची बहीण, ती हसतच बोलली. हाय स्वरा, आध्या हसतच बोलली. चल, मी तुला माझी रूम दाखवते. स्वराने आध्याचे हात पकडले. स्वरा, ही कुठली पद्धत झाली बोलण्याची? वहिनी आहेत त्या तुमच्या, मान देऊन बोला जरा. अहिल्याबाईचा कडक स्वर ऐकू आला. तसे स्वराने जीभ चावली. सॉरी आई, वहिनी चला तुम्ही. स्वरा एक हात कानाला लावून पप्पी फेस करून पहिले अहिल्याबाईला बोलली, मग आध्याचा हात पकडून तिच्या रूम मध्ये घेऊन जाऊ लागली. हाश सुटले. वहिनी, तुम्हाला म्हणून सांगते, आपले हे घर सरकशीपेक्षा कमी नाही. दिवसभर हे नको करू, ते नको करू, असे नको बोलू, तसे नको बोलू. त्यात मी एकटी, सगळे माझ्यावर बंधने लादत असतात. आणि त्याचा रिंग मास्टर तुमचा नवरा सतत नाकावर राग घेऊन फिरत असतो. आता तुम्ही आले ना, त्याला सुतासारखे सरळ करा. स्वरा बोलतच सुटली तर आध्या शांतपणे तिचे बोलणे ऐकत होती. तिचे बोलणे ऐकून तर दडपणच आले. एवढे रिस्ट्रिक्शन ती मोकळ्या वातावरणात वावरलेली ऐकताच श्वास गुदमरायला लागले तिचे. वहिनी, ही आहे माझी रूम. एका रूमचा दरवाजा उघडून स्वरा बोलली. खूप छान आहे. आध्या रूम मध्ये सौफेर नजर फिरवून हसतच बोलली. बसा ना वहिनी, तिला उभे बघून स्वरा बोलली. तसे आध्या सोफ्यावर बसली. एवढी भारी साडी घालून तिला आता अवघडल्यासारखे वाटू लागले. ती गळ्यातील नेकलेस, डोक्यावरचे पदर सारखे हात लावत होती. वहिनी, तुम्ही फ्रेश होऊन या, स्वरा बोलली. आध्यालाही ते पटले. ती फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आली. स्मूथ अशी साधीशी लेमन कलरची साडी, गळ्यात फक्त छोटे मंगळसूत्र. ते ड्रेसिंग समोर बसून एकटक स्वतःला बघू लागली. स्वतःला सुहासिनीच्या रूपात बघून तिचे डोळे भरून आले. कधी विचार नव्हता केला प्रयाग, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवेन. मला माफ कर. तुझी आध्या मजबुरीने का असेना दुसऱ्या कोणाची तरी झाली. आध्या मनातच बोलली. हुंदका दाटून आला. तिची नजर तिला एकटक बघणाऱ्या स्वरावर पडली. तसे आवंडा गिळून ती शांत बसून राहिली. तेव्हाच दरवाजावर नॉक झाले. येऊ का आम्ही? आबासाहेबांचा भारदस्त आवाज कानावर पडला. तसे आध्याने घाईने स्टूलवरून उठून पदर डोक्यावर घेतले. तिने बघितले होते घरातील सगळ्या स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन होत्या. त्यात सक्षमची बायको साक्षीही होती. तिची धडपड बघून आबासाहेबांच्या ओठावर हसू फुलले. स्वरा, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, आबासाहेब स्वराकडे बघून बोलले. तशी ती एक नजर आध्याला बघून निघून गेली. आध्या घाबरून हाताची चुडबुड करत
मान खाली घालून उभी होती. आध्या, आबासाहेबांचा प्रेमळ स्वर आणि तिने चमकून त्यांना पाहिले. आम्हाला माफ करा, तुम्हाला हे लग्न करायला भाग पाडले, आबासाहेब शांत स्वरात बोलले. तशी ती गोंधळून त्यांना बघू लागली, पण डोळे पाणावले. तुम्ही का असे केले आबासाहेब? तुमच्या मुलासाठी तर दुसरी कुठली मुलगी मिळाली असती, मग माझ्यासोबतच लग्नाचा अट्टहास का? का माझ्या मजबुरीचा फायदा घेतले तुम्ही? आध्या त्यांना न घाबरता त्यांच्या डोळ्यात बघत जाब विचारू लागले. ते एकटक घालत हसत तिला बघू लागले. मोहिते पाटलांची सून शोभता तुम्ही. आम्हाला अशीच निडर मुलगी आमच्या सम्राटसाठी हवी होती. पण एक विनंती आहे, तुमचे पहिले लग्न झाल्याचे कोणालाच माहीत होऊ देऊ नका, आणि सम्राटला तर नाहीच. आबासाहेब पहिले तर हसत मग गंभीर स्वरात बोलले. आध्या शॉक होत त्यांना बघू लागली. म्हणजे तुम्हाला माहीत होते माझे लग्न झाल्याचे, तरीही तुम्ही जबरदस्ती केली का आबासाहेब? आध्या रडतच बोलू लागली. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही आताच देऊ शकत नाही. वेळ आली की आपोआप तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जातील. पण एवढं लक्षात घ्या, आता तुम्ही सम्राटची बायको, मोहिते पाटलांची सून आहात. आपल्या घराण्याची इज्जत जपा. आबासाहेब बोलून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून निघून गेले. तर आध्या तशीच रडत विचार करत सोफ्यावर बसली. डोक्यात कितीतरी प्रश्न फेर घालू लागले, तर मन नकळत तिच्या प्रयागकडे ओढ घेत होते. त्याच्या आठवणीने ती कासावीस झाली. हुंदका दाटून आला तसे ती पाय पोटाशी घेऊन त्यावर डोकं घालून रडू लागली. क्रमशः. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.